टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। परवानगी मागता येत नाही, परवानगी देता येत नाही। गेल्या काही काळात एक समाजात एक काही माफियागिरी प्रचंड वाढली आहे। ही खूप जुनी सोसायटी दामोदर पार्क मैत्री आणि इथे कुठल्या तरी महापालिकेचा ऑफिसरनी गेल्या वेळी भ्रष्ट पद्धतीने लोकांचा रहिवाशांचा विरोध असताना बकऱ्याची कत्ल करायला दिली होती। मी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं त्या दोन्हीच्या विरोधात गुन्हा दाखल करा। अशा प्रकारचा सोसायटीचा गार्डन मध्ये ओपनली कुठलाही धर्माचा कार्यक्रम होतो, पशुची वध करता येत नाही, हा कायदा आहे। पण एक समुदाय आहे तर लोक खूप दादागिरी माफियागिरी, जसं रोज उठून 5 वाजता लाऊडस्पीकर चालू करायचे। आता सगळ्यांवर बंदी आली आहे। या वर्षी मुंबईत अशा प्रकारची रहिवासी संकुल चाळी येतो, इमारत होतो, सोसायटी बकऱ्याची कत्ल होऊ देणार नाही। मानपूरला पण जाणार आहात, तिथल्या देखील सोसायटीची तुम्ही पाहणी करणार आहात। मुंबईत ज्या ज्या सोसायटी जिथे जिथे अशा पद्धतीने बकरीची कुर्बानी दिली जाते त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही जाणार। मुद्दा असा आहे, एका नागरिकाने विरोध केले एका तरी करता येत नाही। दुसरी गोष्ट, ते जर रिझर्वड असेल गार्डन साठी तर गार्डन मध्ये कत्ल करता येत नाही, अंगणात कत्ल करता येत नाही। म्हणून अरे बाकी सगळेच बकरा ईद साजरी करतात, यांना अशी दादागिरी कशासाठी? कारण की यांना दहशत माजवायची आहे की मग बाकी जे हिंदू नागरिक आहेत त्यांना इथून हाकलायचं आहे। हे लँड माफिया आहेत, लँड जिहाद आहेत, हे असं होऊ देणार नाही। सर मागच्या वर्षी हेच प्रकरण कोर्टात गेलं होतं, कोर्टाने याच्यावर परवानगी, कोर्टाने सुद्धा हे परवानगी तुम्ही म्हणतात, एक हे कोणी परवानगी देऊ शकत नाही, देऊच शकत नाही, कायदा आहे। महापालिकेचा अधिकारी आणि त्यावेळी या सोसायटीचा कोणतरी ऍडमिनिस्ट्रेटर होता, त्यांनी लबाडी केली होती। कोर्ट ग्रीन झोन मध्ये देऊ शकत नंतर भाजपकडून या संदर्भातली काही पूर्व याचिका टाकण्यात येणार आहे। काही गरजच नाही, कारण की तुम्ही चुकीची दिशाभूल तुमची झाली आहे। कोर्ट देऊच शकत नाही परवानगी, विषय संपला। सर अमरावतीमध्ये तहसीलदार संघटनेने तुमच्याबद्दल एक पत्र दिले जिल्हाधिकाऱ्यांना की आम्ही किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यात उपस्थिती आता दाखवणार नाही, यापुढे तुमची दहशत असं म्हणावं तर तुमची भीती बसली त्यांच्या मनात। सर्टनली भ्रष्टाचारी आहेत, जे घोटाळेबाज आहे, ज्यांनी बांगलादेशींना नागरिकत्व दिलं। आता जो पण अधिकारी असेल, मालेगावचा नायब तहसीलदार जेलमध्ये गेला, आमचा तहसीलदाराचा विरोध नाही, पण त्यात जे घोटाळेबाज बसलेत, अरे आता धमक्या बेमक्याने किरीट सोमय्या घाबरत नाही। त्यातले जे ज्यांनी लबाडी केली आहे त्यांच्यावर कारवाई होणार। अमरावती शहरातले 4700 पैकी 4700 तहसीलदारांनी दिलेले दाखले रद्द केले आहेत देवेंद्र फडणवीस सरकारने। बकरी ईद साजरी करणारे दौरा करणार आहात तुम्ही अमरावतीचा यापुढे? परवा जाणार आहे। बकरी ईद साजरी करणार, सर शेवटचा प्रश्न आहे, बकरी ईद साजरी करणारे जे इथले रहिवासी ते म्हणतात की आम्ही वर्षानुवर्ष इथे बकरी ईद साजरी करतो, पण काही लोक इथे मुद्दाम कुरघोड्या करतात। मला असं वाटतं तुमचं खूप भ्रम झालेला आहे। नाही, मला बोलणं झालं म्हणून नाही, खूप भ्रम झालेला आहे। बकरा ईद संबंध हिंदुस्थान साजरी करतो, वर्षानुवर्ष करतो, पण अशा प्रकारची माफियागिरी चालू शकत नाही। मुंबई महानगरपालिकेचे काही शेल्टर्स जिथे हे कामाची परवानगी नसते, काही किलोमीटरच्या अंतरापर्यंत हे शेल्टर्स उभं करणं, तिथे त्याची कटिंग करणं अपेक्षित असतं। तर अशा प्रकारच्या जागा महानगरपालिकेने निर्माण केल्या तरी अशा वस्त्यांमध्ये असं होणार नाही, तर तुम्ही महानगरपालिकेला तसं काही सूचित करणार? उद्या आमचं भाजपचं एक प्रतिनिधी मंडळ डेप्युटी म्युन्सिपलकडनं भेटणार। आता मी फोनवर अतिरिक्त महापालिका आयुक्तांशी बोललो आहे। यावेळी दादागिरी, माफियागिरी, भूमाफिया, लँड जिहाद हे चालणार नाही। वर्षानुवर्ष 5 वाजता भोंगा वाजवायचे तुम्ही म्हणजे सगळेच झाले ना बंद। ते जे उद्धव ठाकरे सेना, राहुल गांधी सेना, हे त्यांच्या राज्यात चालायचं। मोदी के राज में इस प्रकार से लैंड जिहाद, लव जिहाद चलेगा नहीं।